मुरमुऱ्याचा इतका कुरकुरीत कधी मेदूवडा खाल्ला आहे का? आज मी तुम्हाला मुरमुऱ्यापासून हलका-फुलका, अजिबात सोडा इनो न वापरता इतका कुरकुरीत मेदूवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय बनवायचं, मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा नेहमीचाच सतावणारा प्रश्न. त्यामुळेच साऊथ इंडियन नाश्ता सगळ्यांच्याच आवडीचा, म्हणूनच इतका हलका-फुलका मुरमुऱ्याचा मेदूवडा तुम्ही बनवू शकता. सर्वात आधी एका बाउलमध्ये मुरमुरे घ्यायचे, त्यामध्ये भरपूर पाणी घालून 5 मिनिटं हे भिजत घालायचे. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं, भाजकी चणा डाळ, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. फोडणीसाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये उडीद डाळ, मोहरी, सुकी लाल मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून परतून ही फोडणी या चटणीमध्ये घालून मिक्स करून घ्यायची. भिजवलेल्या मुरमुऱ्यांमधील पाणी संपूर्ण काढून टाकायचं. मिक्सरमध्ये घालून हे थोडेसे फिरवून घ्यायचे. आता यामध्ये रवा, तांदळाचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, काळी मिरीची भरड, चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही घालून पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा. मळलेल्या पिठाचे लगेचच मेदूवडे करून घ्यायचे आणि मध्यम गरम केलेल्या तेलामध्ये मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.